करत नव्हतं फारसा, पण नेमकं दर्शनातील पाहून ते कुरूप गमावून बसलो मी स्वतःतील हुरूप. मनाचा तोल सुटला, अंतरंगात पूर्वीचे रूप आणि आत्ताचा असा वाद उठला. आठवले मला ते भुईराज तरुण मंडळ, भुईराज तरुण मंडळ, भुईराज तरुण मंडळ स्थापना 1903 वर्ष 122वे. भुईराज तरुण मंडळ सालाबाद प्रमाणे याही वर्षी सादर करीत आहे सामाजिक प्रबोधन करणारा, सत्य घटनेवर आधारित देखावा, युवा पिढीची व्यथा, सोस व्यसनाचा, विळखा कॅन्सरचा, विळखा कॅन्सरचा, विळखा कॅन्सरचा. चल यार, फार बोर होतोय, कुठेतरी फिरून येऊ. बोर होतंय? हे घे सिगरेट, बस उडीत. नको नको, ते घातक व्यसन आहे, त्याने कॅन्सर होऊ शकतो. अरे तू मरत आहे ना, मग घाबरतो कशाला? बघ एक सिगरेटचा कस मारून, असं मस्त लाईफ एन्जॉय करायचं. जेवणी पण येत नसती. अरे पोरी फिरवतील तुझ्यावर सिगरेट बघून. नको, मी नाही ओढणार, तूच हो सुपर हिरो. सिगारेटमुळे तुमचे फुफ्फुस खराब होत आहेत. ताबडतोब व्यसन सोडा, नाहीतर जगणे मुश्किल होईल. अरे तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं रे. आजपासून सिगरेट बंद म्हणजे बंद. काय झालं रे? काय नाही रे, किक बसत नाहीये. किक म्हणजे अरे गायच्या बाय का तुझ्याकडे? काय? तंबाखू? मी नाही खात ते गच, पण तंबाखू खाल्ल्या बिगर आहे ना, पोट साफच होत नाहीये माझं. काहीही सांगू नका. अरे खरंच ना, सवय लागली राव. डॉक्टर, याला काय झालंय पहा बरं. यांच्या तोंडात गाठ तयार झाली आहे तंबाखू खाऊन खाऊन. ही कॅन्सरची गाठही असू शकते. आपल्याला तपासण्या कराव्या लागतील मुंबईला. काय कॅन्सर? किती पैसे लागतील त्याला? तपासणीसाठी 50,000 खर्च येईल आणि इलाजासाठी जास्त खर्च येईल. इतके? माझ्याकडे इतके पैसे नाहीये. एवढे पैसे मी कुठून आणू? सांगत होतो तुला तंबाखू खाऊ नको म्हणून. आता काय, जमिनीचा तुकडा विकतो, झक मारली आणि तंबाखू खाल्ली आणि तंबाखू खाल्ली आणि तंबाखू खाल्ली. बाळा, पप्पा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत ना, आपण नंतर जाऊया. नाही, मला आत्ताच जायचं. 1 महिना झाला, तुम्हाला येतच नाहीये. बरं बाबा, चल.
कॅन्सर तिसऱ्या स्टेजला आहे. वाचण्याची शक्यता कमी आहे. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं झालं सारं होता सोन्याचा संसार. होता सोन्याचा संसार. राणीचा दरबार. तुझ्या बिना हा जन्म सुना एकाकी पडते. प्रेम देवता माझी तू अपार शक्ती दिली ग. जरी कोसळले आभाळ तरी कधी नवी सांभाळ. जरी कोसळले आभाळ तरी कधी नवी सांभाळ. ये पुन्हा नवा